नमस्कार, आप सभी दर्शकों का सी न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर में और ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का उद्यान है, जहां पर डॉक्टर बाबा साहब जी की जो जयंती है 135वां जयंती बड़े धूमधाम से मनाया जा रहा है। बड़ी संख्या में अनुयायी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को पूजने वाले, मानने वाले सभी समाज और धर्म के लोग यहाँ पर अम्बेडकर गार्डन में मौजूद हो रहे हैं। और एक तस्वीर इसके साथ साथ मैं आपको दिखा दूँ कि यहाँ पर आप ये तस्वीर दे सकते हैं कि किस तरह इतना सुंदर ये लाइटिंग किया गया है। ये जो सजावट है, ये सजावट पहली बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती पर देखा जा रहा है, क्योंकि हर साल यहाँ पर जयंती मनाया जाता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का, लेकिन इस तरह का जो सजावट है और लाइटिंग है वो देखा नहीं गया है। लेकिन ये पहला साल है जो इतना भव्य रूप से चेंबूर का जो ये मेन रोड है उसे सजाया गया है। और अम्बेडकर गार्डन जो है, इसके चारों तरफ की आप लाइटिंग देख सकते हैं, वो पूरी तरह से सजाया गया है। और ये यहाँ पर एक सेल्फी पॉइंट बनाया गया है, जहाँ पर बड़ी संख्या में जो अनुयायी हैं, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का आशीर्वाद लेने के लिए यहाँ पर आ रहे हैं, जन्मदिन जन्म उत्सव मनाने के लिए आप यहाँ पर आ रहे हैं, वो बड़ी संख्या पर यहाँ पर मौजूद हैं। और यहाँ के स्थानीय सांसद अनिल देसाई जी यहाँ पर मौजूद हैं, प्रभाग समिति अध्यक्ष आशाताई मराठे, नगर सेविका जो यहाँ की 152 की वार्ड की, यहाँ पर बड़ी संख्या में लोग आ रहे हैं। अनिल देसाई जी हैं। सर, क्या कहेंगे, बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती मनाई जा रही है बड़े धूमधाम से, और आप स्थानीय सांसद हैं, क्या कहना चाहेंगे, क्या सोचना चाहेंगे? इस पावन पर्व पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, भारत रत्न, जिन्होंने देश को संविधान दिया, आज उनकी जयंती के अवसर पर यहाँ पे आप देख रहे हैं जो उत्साह है, आनंद है लोगों में। बड़ी मात्रा में, बड़ी भारी मात्रा में लोग यहाँ पे आते हैं नतमस्तक होने के लिए, वंदना करने के लिए। हम भी उसी में शरीक होते हैं। और बस उन्होंने जो शांति का एक संदेश दिया है, समता का संदेश दिया है, बंधुत्व का संदेश दिया है, वही पूरे भारतवर्ष में, महाराष्ट्र में, मुंबई में हर घर पहुँचने का हम प्रयास करेंगे। आप दक्षिण मध्य मुंबई जिला के सांसद हैं और आपके ही क्षेत्र में चैत्य भूमि आ रहा है, दूसरी तरफ चेंबूर का ये भव्य स्मारक आ रहा है, क्या कहेंगे, कितना भाग्यवान समझते हैं आप? बहुत भाग्यवान है हम लोग कि देश का संविधान, जिस लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने संविधान दिया, उसी संविधान के कर्ता और बाबा साहेब अम्बेडकर का स्मारक दक्षिण मध्य मुंबई में आ रहा है। तो ये एक बहुत खुशी की बात है, सभी को हम भाग्यवान समझते हैं। और ये संदेश जो उन्होंने दिया है वो कैसे हम आचरण में ले आएंगे, वही करने का प्रयास हर शख्स, हर नागरिक करेगा। हाँ, देसाई साहब यहाँ पर मौजूद हैं, अनिल देसाई जी, और यहाँ के सांसद है स्थानीय, और उनके क्षेत्र में इस तरह का सजावट किया गया है। नगर सेविका आशाताई आहे, ताई काय सांगणार आहे, कारण का एवढं मोठं जो लाइटिंग केलेलं आहे लोकांमध्ये एक उत्साह आहे, काय सांगणार यावर? आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे। मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करते। आणि माझं सौभाग्य आहे की माझ्या वॉर्डमध्ये बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं उद्यान आहे आणि या उद्यानमध्ये पूर्ण मुंबईतून लोक येतात, गावागावातून लोक येतात। जसं आपल्याला चैत्यभूमीला येतात त्याचप्रमाणे इथे चेंबूरला सुद्धा सर्व लोक इथे येतात। आणि आज तुम्ही बघताल तर आमची पूर्ण सुवर्ण महोत्सव आहे, कारण पुतळ्याला पूर्ण कुर्ती पुतळ्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सव आपल्या PNM फाउंडेशनने पूर्ण सुवर्ण म्हणजे गोल्डन लाइनिंग केलेली आहे। काही चेंबूर फेस्टिवलमध्ये फक्त लोक बघत होते, पण जयंतीमध्ये पहिल्यांदा हे झालेलं आहे, एवढं छान लाइटिंग। ते PNM फाउंडेशनने खूप मोठा उत्साह इथे साजरा केलेला आहे। मी त्यांचे मनापासून आभार मानते। आणि आपले मंजित भाऊ यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन पूर्ण आम्हाला म्हणजे आढावा मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये सर्व लोकांचं म्हणणं होतं की आपल्या पुतळ्यापासून ते डायमंड गार्डनपर्यंत लाईट नसती का, रॅली पण तिकडून येतात, महिलांना जायला त्रास होतो। आणि त्यामध्ये भाऊसुद्धा होते, मंजित भाऊसुद्धा होते, आणि मंजित भाऊंनी ते आपलं म्हणाले की नाही मला हे करायचं आहे, आणि फाउंडेशन आणि मंजित भाऊ एकत्र मिळून हे काम केलेलं आहे। मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते।
महानगरपालिकेचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते की मी आज सकाळी सुद्धा आली होती. सकाळी सुद्धा मी पूर्ण धूर फवारणी करून घेतली. त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी येऊन आम्ही पुतळा स्वच्छ केलेला आहे. महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी तिथे जातीने उभे राहून काम करत आहेत. आत्तासुद्धा सर्व आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे 154 नगरसेवक महादेव शिवगंजीसुद्धा इथे आलेले आहेत आणि सर्वच लोक येतात इथे वंदन करण्यासाठी. आणि आज म्हणजे आम्हाला मोठा उत्साह आनंद वाटतोय की 4 वर्षानंतर निवडणुका होऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या महापौरसुद्धा इथे येणार आहेत ऋतुताई. तर त्यांचेसुद्धा आम्ही आगमनाची वाट बघतोय आणि त्या निमित्ताने आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि परत एकदा मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करते. माझ्या शिवगंजी काय सांगणार आहे, एवढं छान जे लाइटिंग केलेलं आहे, कारण काही हे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगलं उत्साह आहेत, काय सांगणार आहे? पहिले तो मैं या ठिकाणी आज बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा होतो आहे. ज्या महामानवाने आम्हाला सर्वांना माणुसकीने जगण्याचा हक्क दिला, आमचा अधिकार आम्हाला दिला, या अशा महामानवाच्या आजच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो. आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी संविधान दिलं. बाबासाहेबांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसाला आपला अधिकार हक्क मिळवून दिला. आणि मला तर वाटतं आहे की संविधान आणि हक्क हा दोन्ही एकत्र केला आहे. या भारतवर्षात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या चंद्राचं या सूर्याचं तेज असं तळपत राहील आणि सर्वांना दिशादर्शक ठरेल की आपण जगावं तर लोकांसाठी, करावं तर गरिबांसाठी, जगावं तर दलितांसाठी, उपेक्षितांची, याची जाणीव आम्हा सर्वांना करून दिली. अशा महामानवांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. या निमित्ताने मंजितजीने यावेळी पुढाकार घेऊन आज बघितलं आपण तर चेंबूर स्टेशन आणि हा परिसर सुशोभित झाला आहे, लाख दिव्यांनी प्रज्वलित झाला आहे. मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आजच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. नमस्कार. तुम्ही बघू शकता की हे छान जे लाइटिंग आहेत, सुंदरपणे आता हे लाइटिंग दिसत आहेत आणि स्वतः आसाताई मराठे जे इथलं नगरसेविका आहेत, प्रभाग समिती अध्यक्ष आहेत, ते स्वतः फॉलोअप केलेले होते. PNM फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे पूर्ण जे लाइटिंगची सजावट आहे ते केले गेलेलं आहेत. आणि हे चेंबूरचं दृश्य तुम्ही पाहतायत कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जो जयंती है वो बड़े धूमधाम से उत्साह से मनाया जा रहा है. और 135वां ये जयंती उत्सव है जो बड़ी संख्या में यहाँ पर अनुयायी बाबा साहब जी का आशीर्वाद लेने के लिए मौजूद हो रहे हैं और जन्म उत्सव मनाने के लिए मौजूद हो रहे हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.